गेलेले असेल असं तसं काय तर होईल ना. चौकशी त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी. त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी. यासाठी काहीतरी चौकशी आहे अशी माहिती आहे आपल्याला. परंतु आपण आहेत हे बघा, जर तसं वाटलं म्हणले तर ते चौकशी होईलच. काय हरकत नाही, चौकशी करायला काय हरकत आहे जर काय असेल तर. दादा, शेवटचा प्रश्न असा आहे की आता दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे का? कारण दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये त्यावरून आता एक घमासान सुरू झालेला आहे. शरद पवार पक्षाचे नेते म्हणतात हो आमची तशी बैठक झाली होती अजित पवारांसोबत आणि त्यांनी होकार दिला होता एकत्र येण्यास. अजित पवार पक्षाचे नेते नाही त्याला टाळाटाळ करतायत असं कोणतंही चर्चा झाली नसल्यास त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय करायला पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी बाबत? एकत्र यायला हवं की मी त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत, परंतु एक मात्र नक्की बोलणार, विरोधी पक्ष आता प्रबळ पाहिजे. त्यांनी मरगळ झटकेली पाहिजे. हे जे हमेशा पडत आहेत ना, हे मरगळ त्यांनी झटकले पाहिजे. आता ती वेळ आली आणि विशेष करून पवार परिवारावर सुद्धा तिचे किंवा ठाकरे परिवार असेल यांनी आता मरगळ झटकेली पाहिजे. हे विरोधी पक्ष नेत्याचं सक्षम काम गोरगरिबांसाठी या जनतेसाठी त्यांनी उभा करायला पाहिजे. आणि त्यांनी एक यायचं का नाही यायचं हे त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी सुद्धा आता दोन्हीने विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं ना, शेवटी परिवार असतो. आता जरी त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं तरी पण परिवार एक संघ कसा होईल आणि त्याला राज्यात पुन्हा कशी ते मुसंडी मारतील त्यांच्या दबदब्याची, ते करण्याचा पाऊल खरोखरच दादाचं जर इच्छा असेल, मला माहित नाही त्यांचं काय ते, तर ते सुद्धा पूर्ण आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पाऊल उचललं पाहिजे. कारण त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी. ह्यो खूप काटेरी रस्ता आहे. आता ह्यो रस्ता खूप काटेरी. दादा होते, धकत होतं, काही असलं नसलं. आज खूप मोठी जबाबदारी या सुमित्राताईंवरती आली. ती काटेरी रस्ता आहे आणि काटेरी रस्त्यावरून चालताना आपल्या आसपासचेच काटे काढण्याऐवजी जास्त काटे टाकीत असतात, फक्त ते दिसून देत नाहीत. आणि ते काटे टाकणारे मात्र जमायला लागले, 100% जमायला लागले. आधी नव्हतं आणि आता अचानक लगेच पुन्हा लगेच दुखणे नीट झाले, लगे पळापळी सुरू झाली, लगे निबारवी झाले आणि पहिल्या फळीतले म्हणून बातम्या लगेच सुरू झाल्या. लगे पहिल्या फळीतले झाले हे या काही केस. आणि हे दादाला सुद्धा वेदना देणारे लोक आहेत. आमचं काय सोडून आम्ही खंबीर आहेत त्यांना, आमचं काय करते हे आम्ही खंबीर आहेत त्यांना. आम्ही इतके खंबीरित केले, आता आपल्या घातपाताच्या मॅटरमध्ये सुद्धा आपण आता यासाठीची मागणी करणार. हो, कारण आम्हाला तो तपास योग्य वाटलेला नाही, पुनर्तपास होणार त्याचा. आम्ही सुद्धा यासाठीची मागणी त्याच्यात करणारच आहेत आता. कारण तुम्ही जर त्यांना सोडू देणार, तुम्ही त्यांच्या जामीन होणार. कोणचा तपास झाला असला? काय केलं? फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला का नाही? काय झालं? तुम्ही पाठवले होते ना सगळे. जी तपास यंत्रणा होती माझ्या घातपातातली, त्या धनीने केलेली त्याच्यातली, त्याच्यात काय झालं? तुम्ही तर म्हणले फॉरेन्सिकला पाठवायचं, आवाजच पाठवायचा, रेकॉर्डिंगच पाठवायच्या, त्या काय झाल्या? त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात आता SITची मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहे आणि त्याचा तपास पुन्हा